मी 1990 पासून येतो. खूप मस्त वाटायला खाऊन. काय असं एकदम एक मिसळ लई चांगली आहे. सगळ्यांनी मिसळ एकदा ट्राय करायला पाहिजे. भाडाईत मिसळ खूप भारी आहेत. भाडाईत खरंच चांगली आहे, टेस्ट खूप चांगली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश आणि आज आपण आलेलो आहे भाडाईत मिसळ येथे, जे की पुण्यातल्या फेमस मिसळींपैकी एक मिसळ हाऊस आहे. आणि आज आपण यांची मिसळ ट्राय करणार आहोत. पुणे म्हटलं की मिसळ ही आलीच, आणि यांची मिसळ कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार. एक मिसळ पाव करा, एक सोलकढी आणि एक कांदा भजी. आणि आपलं फेमस काय आहे? मिसळ पाव. ठीक आहे. भाडाईत मिसळच्या सगळ्यात मोठे शॉप आहे. 4,000 स्क्वेअर फूट शॉप आहे. त्याच्यानंतर मुकुटला आपली स्वतःची ब्रांच आहे. तिथे एक मुलगा बघ. ओव्हरऑल सगळे घरातले मेंबर्स माधुरी भाडाईत, हे कल्याणी भाडाईत, हे सगळे हेल्प करतात. इथून पण घेऊन जातात. आणि सगळ्यांना आपली मिसळ आवडते, कारण रेट पण रिजनेबल असल्यामुळे सगळी मिसळ आपली आवडते. हायजेनिक, टेस्ट पण चांगली आहे. तीच टेस्ट आहे. टेस्ट मध्ये थोडी पण बदल नाहीये. तर आम्ही ऑर्डर केली आहे कांदा भजी, मिसळ पाव थाळी आणि सोलकढी. आता आपण मिसळ ट्राय करतोय. आणि त्याच्यावर अप्रतिम अशी झणझणीत मिसळ आहे. त्याच्यावर मटकी आहे, आपल्याला तर्रीवाला रस्सा भेटतोय, 2 पाव भेटतात, कांदा लिंबू भेटतोय. तिखट आहे, पुणेकरांसाठी तर खूपच तिखट आहे. आले तर आपले खेकडा भजी टेस्ट करून बघूया. त्याच्यासोबत ही चटणी भेटते. मी तुम्हाला मागाशी व्हिडिओमध्ये ही चटणी कशी बनते दाखवलं. त्याच्यामध्ये कांदा आहे, कांदा असते, मिरची असते, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकतात. ही मिरची तळलेली यांची स्पेशल मिरची आहे. कांद्यामध्ये तेल टाकून सिंहगडावर जी चटणी भेटते तशाच प्रकारे कांद्याची एक चटणी तयार केलेली आहे. खेकडा भजी प्युअर आपले जसे गावाकडचे खेकडा भजी असतात, पूर्ण कांदा आणि एकदम कमी बेसन पीठ, तसे बनवले आहेत. तर टेस्ट करून बघूया कसं लागतंय. अप्रतिम, अतिशय अप्रतिम आहेत. एकदम कुरकुरीत असे भज्यांची जी क्वालिटी आहे ती मेंटेन केलेली आहे. तिखट मीठ व्यवस्थित प्रमाणात टाकलेलं आहे. आपण मागाशी मिसळ पण ट्राय केली. मिसळीचा जो रस्सा आहे, जो तर्री आपण बोलतो, ती थोडीशी तिखट आहे, खाऊ शकतो. एक या ऑथेंटिक टेस्टमुळं आणि या ऑथेंटिक ॲम्बियन्समुळं मला वाटतं की इथे सगळ्यात जास्त गर्दी आहे. आणि भाडाईत मिसळ जी आहे ती खूप जुन्या कालावधीपासून पुण्यामध्ये चालू आहे. पुणेकरांना मिसळ हा आवडीचा पदार्थ आहे. आणि तर मिसळ खाऊन पस्त झालेली आहे आणि भजी पण खेकडे संपले आहेत. सोलकढीचा बुक्का उठवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे भजी होते तर त्याच्यासोबत ही चटणी होती, जी मी तुम्हाला म्हटलं की सिंहगडावरची चटणी भेटते, ती त्यांनी त्याच्यासोबत दिली होती, कांद्याची चटणी. ती एकदम अप्रतिम होती. तर भज्यांना मी 10 out of 10 रेट करेन, कारण मला असेच भजे लागतात. दुसरा जे आहे ते मिसळमध्ये त्यांनी तर्री दिली होती, फरसाण दिला होता, मटकी दिली होती, पोहे दिले होते. प्लस जी तर्रीची होती एक मीडियम तिखट होती थोडीशी. तर ठीक आहे, मिसळ चांगलीच होती. तर आता वेळ आहे मिसळला रेट करण्याची. तर मिसळला मी 10 पैकी 8 नंबर देईन. आले की मिसळ पाव ताक, दही ना दही. आपली मिसळ खूप चांगली असते. प्रत्येकाने याचा स्वाद घ्यावा. इथे डिपार्टमेंटमध्ये काम करते, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये.
इतकं छान. आम्ही दर एव्हरी मंथ आम्ही इथे मिसळ खाईल, एवढी चांगलं मिसळ असते ते. तर छान इथली इथे आठवड्याला येतो आम्ही इथे. मस्त आम्हाला रोज यायला मस्त जर नाश्ता वगैरे आहे तर मस्त आहे एकदम. अनलिमिटेड थाळी यांची एकदम मस्त आहे. आम्ही तीच खातो आता. मस्त वाटायला खाऊन काय असं एकदम एक नंबर भाई, एक नंबर. छान होतं. एक नंबर टेस्टी, एकदम मस्त. ऑल टाइम फेवरेट, कधीही येऊ शकतो. पुण्यातील एक नंबर मिसळ. इथली मिसळ लई चांगली आहे. सगळ्यांनी इथली मिसळ एकदा ट्राय करायला पाहिजे. बुंदी रायता वगैरे बुंदी छाछ वगैरे लई चांगले आहे. मिसळ वगैरे टेस्ट चांगली आहे. भाडाईत मिसळ खूप भारी आहे. दर वेळेला या भागात आलो की आम्ही इथेच येतो आणि इथेच येत राहणार. तो आता हा ब्लॉग आपण संपूया. भाडाईत मिसळला नक्की भेटते. तसेच भाडाईत मिसळची एक वेगळी कॉन्सेप्ट म्हणजे इन्स्टंट मिसळ सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे, जे की तुम्ही बाय करू शकता. आणि बाहेरच्या देशात सुद्धा हे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट होतात. त्याचबरोबर फरसाण आणि वेगवेगळे पदार्थ सुद्धा इथे अवेलेबल आहेत. आणि आता आपले इन्स्टंट मिसळ पण आहे, सगळ्यात जास्त चालणार आहे. आता एक्सपोर्ट बाहेरच्या कंट्रीज पण आपली इन्स्टंट मिसळ जाते. कॅनडा, USA, UK, ऑस्ट्रेलिया, जर्मनी ह्या भागामध्ये इन्स्टंट मिसळ एक्सपोर्ट पण होतं.